नमस्कार सगळ्यांना. चक्क आमच्या इकडं लवकरच पाऊस चालू झालाय बघा. लगीची लगी दारातून पाणी वगळलं. दारात निबार जागेवर पाणी वगळतंय, पण मोठा पाऊस काय येईना, छोटा छोटा येतोय बघा. असा वारं सुटले या आणि इकडून पाऊस आलेला दिसतोय. असा झाडांची मज्जा झाली पण मस्त. कालच्या धरून मला तर बारीकच पाऊस येतोय, आहे का नाही? कालच्या धरून रात्री पण होता, सकाळ धरून पण. आज वातावरण वेगळंच आहे. आणि तिकडं चहा प्यायचा आहे. कसं पाऊस यायला लागल्या तुम्हाला तर माहितीच आहे. चहा म्हण आ काय का? पण पालखी पुढं पुढं आल्या पाठी मग पाऊस असतोच वाटतं. होय होय, काय माहिती. पावसाने धरलाय ठेका मग आता काय माहिती. पावसाचं आगमन झालेलं आहे. तुम्हाला आवाज येतोय का बघा. इथं पत्र्याने नेहमी पार एकदम मस्त. आणि लागलाय बरं का वाढायला. अयो अण्णा का पावसात भिजतात काय जणू. का पावसात भिजताय? मोटर आता असल्यास बंद करायला चालल्यात का काय? कशाला चालल्यात काय म्हण. थोड्या वेळ हे होऊन द्यायचं ना. लाईट गेली पण बंद करायला जा म्हणलं असतं. जावं लाईट बीट आली तर. बघा तुम्हाला मी सगळे थोडे अपडेट देत जाईन आता. चला तर चहा पिऊया आधी. आणि तुम्हाला जर काय बोललेला आवाज कळत असेल, येत असेल तर कमेंट करून सांगा. आणि पाऊस कुठं कुठं पडतोय ती पण कमेंट करून सांगा. कुठल्या गावात, कुठला तालुका, कुठला जिल्हा. आमचा तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, आणि आम्ही राहतो शिंदेवाडी काजडमध्ये. चक्क पाऊस येतोय. पहिल्या पावसाचं मला जोरदार आगमन झालेलं आहे आता. तर गरमात गरम चहा प्यायला या. आणि पाऊस यायला लागल्यावर चहा, भजी, कॉफी, परत काय काय चटपटीत खाऊ वाटतं. वयात का नाही? लय चटपटीत ना. लय चटपटीत खाऊ वाटतंय. काय करायचंय काय माहिती आता. आता भिजाय गेल तर तिथं गिनी बोला घय आणली का नाही का मला भिजावं लागायचं. आणली का? आता किती पाऊस पडते मी तुम्हाला दाखवते सगळं. मस्तपैकी वांग्याची भाजी करायची. आता लसूण चाललाय. ताजी ताजी वांगी आणली. आता दोन तीन दिवसाला लागल्यात धावायला. काय चाललंय आज त्याचं काय माहिती. आणि ही गरजलेलं कुणाकुणाला ऐकत आहे बघा. पाऊस पडतो या. आमचा चाललाय स्वयंपाक करायचा, कारण का लाईट गेली. आता लाईट कवा येते माहित नाही. चला वांग्याची भाजी तर शिजाय घातली. आता शिजती छानपैकी चुलीवरती. म्हणलं थोडंसं बारक्या जाळावरती थोडं शिजल म्हणजे मग भाकरी करायला. आणि पाऊस आल्यावरती आनंद वेगळाच असतो शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांना पाऊस हा म्हणजे आनंदच गगनात मावत नाही. कुठं त्या पावसाला किती ठोक ही करून किती नाही. लयच म्हणजे पाऊस जर आहे तर शेतकऱ्याचं जीवन आहे, नाहीतर जीवन नाही. कारण का सगळं पावसाच्या जीवावरच शेती अवलंबून असते. कितीही शेतकरी मोठा असला तर त्याला पाण्याची गरज असते. आणि पाणी नसलं तर मग सगळंच व्यवसाय ठप्प आहे. भाजी मंडईचा म्हणा, परत कडधान्याचा म्हणा, म्हणजे जे काय आहे शेतात पिकणारं त्याला सगळं पाण्याला लागतं. त्याच्यामुळं पाऊस आला ना असं भारी वाटतं. असा आनंद होतो की बाई काय सांगावं तुम्हाला. मला तर लयच आनंद होतो. मला पावसात भिजाय पण लय आवडतं. पण पावसात भिजल्यावर सर्दी होती या. त्या दिवशी भिजली पण सर्दी झाली म्हणून मला ही वाटत नाही. तर आमची सैनिक दारात आल्या ती तुम्हाला दाखवू का थांबा. पाऊस थोडा बंद व्हायला लागलाय. पाणी असं साचलेलं आहे अंगणात. पण चालू आहे इकडं. आभाळ सगळं आता ही झाले, पाठीमागून मोकळं झाले. पण इकडं हा आहे अजून असं पुढं
एक झालेला आभाळ आहे, त्याच्यामुळे बघू आता किती पाऊस पडतोय. आमच्या तळ्यात पाणी आलंय का नाही पण बघूया. आणि कसं काय गार लागतंय सोनू, तुला लागतंय का गार? आता कुठं बसवू तुला, गार लागतंय. झाडाखाली बसावं नाहीतर कुठं तरी इकडं ह्याच्यात बसावं आजूबाजूला. इथं कुठं गळतंय, इथं बसावं दाराच्या कोपऱ्याला. का नुसतं माणूस काय करतो त्याकडेच बघत राहायचं, त्याच्यामुळे वायता घेतो नुसता. हा लय गार लागते, मला माहिती तुला लय गार लागते म्हणून. हो की चुलीपाशी येते का शेकाय, चुलीपाशी म्हणजे वाईट बरं वाटन तुला. त्या गोट्यात गळतंय का काय बघायला गेल्यात. पत्रा झाकलेला आहे वरनं, पण त्या दिवशी बांधला होता, काय माहिती गळतंय का काय. तो काय काहीतरी करतात. अजून गैला गुळीन हिन ठेवायची राहिली, सगळंच राहिले. ऊस ठेवायचं आहे, वराटी ती. आणि असं मस्त वातावरण झाले, आता भिजायचं म्हणजे अवघडच खेळायला. तिकडं तळ्यात पाणी आलंय का तुम्हाला मी दाखवते चला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर एक मस्त कमेंट टाका, लाईक करा, शेअर करा. आणि राहिलेल्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आपल्या रेश्माताईंना बऱ्याच जणांनी केलेलं नाही सबस्क्राईब. लागले पाणी व्हायला, पण आता काय माहीत नाही तिकडं आले का नाही, सकाळच बघावं लागेल. आंब्याची झाडं इकडं, सीताफळाची झाडं मस्त टवटवीतच झाले ते. गळतंय वय आत्या, आता गायचं तावरावं लागेल. आणि पाऊस आल्यावर कोणाकोणाला आनंद होतो सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं का हो. आमची लाईट गेलेली, आता लाईट कधी येते माहीत नाही, पण असो. आणि आपला काढलाय छोटासा व्हिडिओ मी पावसा पाण्याचा स्वयंपाक करत करत. गाईचं काम आता राहिलेलं परत करायचं आहे, म्हणजे राहिले म्हणजे अजून गोळी ठेवायची, तिला ऊस ठेवायचा आहे. वराडली मी बाहेर जाऊन आली की वराडली. त्या गोट्यात आहे तरी काय नाही, पण खाया पाणी ही राहिलंय ना, पाणी दाखवलेलं नाही. मला वाटलं कुठला एवढा पाऊस येतोय, पण अचानक जी पाऊस आला. आभाळ होतं मागं बघितलेलं, पण एकदा रपारपा यायला लागला, ती सगळंच ही झालं. असू दे आता बघू, थोडासा कमी आलाय तर गुळी ही ठेवून घेते, परत वाढला म्हणजे आणि पंचायत व्हायची. बाय.